ही वेब सिरीज पूर्णपणे काल्पनिक असून केवळ सामाजिक जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशानं तयार करण्यात आली आहे. या सिरीजमध्ये दाखवलेले प्रसंग, पात्रे आणि घटना यांचा वास्तवाशी कोणताही संबंध नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या व्यसनाला समर्थन करत नाही. उलट औषधांचा चुकीचा वापर किती गंभीर आणि हानिकारक ठरू शकतो याबद्दल जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या सिरीजमधील माहिती आम्हाला उपलब्ध झालेल्या स्रोतांवर आधारित असून ती फक्त कथानकाचा भाग म्हणून वापरण्यात आली आहे. प्रेक्षकांनी ही सिरीज एक सामाजिक संदेश म्हणून आणि काल्पनिक कथा म्हणून पाहावी. वेदांत, ए काय झाले? तू इथं काय बसलायस इतक्या रात्री? वेदांत, वेदांत, ए वेदांत, वेदांत, ए वेदांत, काय झालं? इतक्या रात्री इथं का बसलायस तू? असं काय पौर्णिमा, काय काय झालं खरं? तो पोरगा आता आपल्या औषधाचा डबा घेऊन पळून गेला आणि काहीच करू शकलो नाही मी. कुठला मुलगा? असू दे, तू शांत हो आधी. शांत हो. वेदांत, तुला एक विचारू? मी कायम बघत आले, तू कायम अशा सिच्युएशन मध्ये पॅनिक का होतोस? मला पण त्याचं उत्तर माहित नाही. हे बघ, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा एक इन्सिडेंट होतो की तो माणसाला आतून बदलून टाकतो. तुझ्या पण आयुष्यात असं काय घडलंय का? होय. काय झालं? 10 वर्षांचा होतो मी. घरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. सगळीकडे धूर आणि लोक जमा झाले. माझी आई आताच अडकली. सारखं मला म्हणत होती आत, वेदांत पळून जा पळून जा. मी बाहेरच उभा होतो दरवाजा. जरा हिंमत केलो असतो वाचवलं असतो. तेव्हापासून अशी कधी सिच्युएशन आली तर मी घाबरून जातो. हे बघ वेदांत, शांत हो. ऐक माझं, तू तेव्हा लहान होतास, त्यात तुझी काही चूक नव्हती. पण तू आता मोठा आहेस. तू आता लोकांसाठी उभा राहतोस. डॉक्टर आहेस ना तू. तुझ्या मनात जी भीती आहे त्या भीतीला बाहेर काढ. मनात ठेवू नको, कळलं? शांत हो. खूप अंधार झालाय, आपण उद्या बघूया त्या मुलाचं. चला झोप, चल उठ, चल. आज खूपच बिझी होतास. हां, की आमचा आज पहिलाच दिवस होता ना. पेशंट किती होते? एक पेशंट जरा जास्तच खास होता वाटतं. कोण? श्रद्धा? काय नाव म्हणालेस तिचं? काय? श्रद्धा संग्राम पाटील. बर, श्रद्धा संग्राम पाटील. बर, 2 दिवसा अगोदर एक पॅरलाइज झालेला माणूस आला होता हां. आपल्या दवाखान्यामध्ये. त्याचं नाव काय? त्याचं नाव आठवते? नाही, त्याचं नाही आठवत. बरं ठीक आहे, ते जाऊ दे. आपण यायच्या टायमिंगला एका बाईला साप चावलेला, तिचं नाव काय?
हा मीच चेक केलं होतं. हा तूच पाठवलं होतास दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये. 100% तिचं नाव माहित असणार. सांग तिचं नाव सांग. तिचं नाव सकाळी आले होते ते पेशंट. कसं राहणार आहे लक्षात नाव? मग हिचं नाव कसं माहिती तुला? अगं ती सरपंचांची मुलगी होती, त्यांनीच ओळख करून दिली होती ना. सरपंचाची असू नाही तर आमदाराची. मला काय करायचंय? मोबाईल दे. मोबाईल कशाला आता? नाही मला पाहिजे. रात्रीचे 2 वाजलेत. चार्जिंग नाही, 9% राहू दे असू आता. दे 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 की. लाव काय सकाळी करणार आहे charging ला. आता 2 वाजता घेऊन मोबाईल? काय पण करीन, गेम खेळीन. दे. ही श्रद्धा आपल्या दोघांची ओळखीची, बरोबर? ही श्रद्धा कोण आहे? तेच सांगतोय ना, सरपंचांची मुलगी आहे ती. तिचा नंबर तुझ्या मोबाईल मध्ये काय करतोय? अगं ते मेडिसिन पाठवायचे ते म्हणून घेतला होता. कशा मेडिसिन पाठवणार होता? मेसेज बिसेज करत नाही ना तुला? बघ की तू, नाही डिलीट केला असशील तर मी काय करू मग? गावात रेंज आहे? हा मग कशाला नंबर पाहिजे होता तुला मेडिसिन पाठवायला? होय, रेंज नाही माहितीये ना, मग कसं पाठवणार होतस तिला मेडिसिन? तिचा नंबर तुझ्याकडे कसा काय आला? का घेतलास तू नंबर? काय संबंध होता तुझा? का घेतलास? का घेतलं असं? शक करतेस का माझ्यावर? याला शंका घेणं म्हणत नाहीत. तुझ्या जवळ आलेली कोणतीच मुलगी मला नाही आवडत. कसं समजत नाही तुला? आता कळलं कसं होतंय? त्या दिवशी मला पण असंच वाटलं होतं, कदाचित त्याच्यापेक्षा जास्तच. हो समजतंय मला, पण तू पण मला समजून घे ना. सॉरी. लव्ह यू. लव्ह यू टू. सागर, हा दादासाहेब. तू थांब इथं, आम्ही आलो कारखान्यावर जाऊन. पण दादासाहेब इथं कुठं थांब? पोरं आहेत की आपली इथं? थांब, आलो लगेच आलो. या दादासाहेब लोक. हो आलो. औषध चोरून कोणाला काय मिळणार आहे? हा मी पण तेच म्हणतोय. चोरणाऱ्याला माहित तर असेल का ते काय चोरतायत ते? हा मी पण तेच म्हणतोय. मला तर तो चोर वाटतच नव्हता. गावातलाच कोणतर असणार. बरोबर, गावातलाच कोणतर दिसत होता ते. तुला माहित आहे? तू बघितलायस? अंदाज सांगेल. तुझा अंदाज राहू दे, पहिला हाय त्या मुद्द्यावर येऊयात. स्लीपिंग पिल्सचा ओव्हरडोस, पेन किलरचा मिसयूज आणि कफ सिरपचा नशेसाठी उपयोग होऊ शकतोय. म्हणजे कोणीतरी व्यसनात अडकतंय. कदाचित त्यासाठीच आपले बॉक्स चोरीला चाललेत. जर हे असं असेल ना तर परिणाम खूप भयंकर होऊ शकतात. शरीराचं नुकसान वेगळं आणि मानसिक ॲडिक्शन खूप जास्त होऊ शकतं. सुरुवात 2 गोळ्यांपासून होते, नंतर सवय बनते आणि मग गरज. आपण जर गप राहिलं तर फार मोठी चूक होईल. आपण गावातल्या लोकांना सतर्क केलं पाहिजे. औषधाचा चुकीचा वापर करून काय होतं हे आपण स्पष्टच सांगितलं पाहिजे. अरे हे सगळं ठीक आहे, पण आजच्या कॅम्पचं काय करायचं? काय करायचं म्हणजे नवीन स्टॉक मागवावा लागेल.
तू कोण कॉल करणार आहे डॉक्टर राहुल यांना? तूच कर नाही बाबा, पौर्णिमा तू मला भीती वाटते बाबांची मी नाही तू कर मी नाही करत सरांच्या माझं चटणी कटा मी नाही करत तू कर माझं पण ऐकणार नाही. तुमच्या दोघात करा मला का मदत नाही. मी नाही करणार. नाही 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 मी नाही. तुलाच करा मीच का करा? सरांचा लाडका आहेस ना तू म्हणून काय प्रत्येक वेळी बलीचा बकरा मलाच बनणार? तूच करायचं. हॅलो, अहो घर जळलं सर. अहो म्हणजे तसं नाही, औषधाचे बॉक्स परत चोरले गेले सर. लगेच पाठवतो म्हणाले. चिडचिडच काय बोललो तू नाही कोरडा ना आरडा नाही काहीच नाही. सर नक्की पाठवणार ना? ठीक आहे सर. कोण आहे? मी आहे विनीत. आले आले. अरे तुम्ही हो, तुमचे तर कॅम्प चालू आहेत ना? ते जरा स्टेटस खूप विसरलेलो, तोच नाही आलेलो. म्हणजे डॉक्टर लोक पण काय विसरतात? असतात काही व्यक्ती अशा ज्यांना बघितले की सगळंच विसरायला होतं. मग त्या व्यक्तीला विसरणार नाही ना? त्या व्यक्तीला विसरायचं नाही. तर जपायचं. तुमचं काहीतरी राहिलं. तर ठेवा, मी ठेवते. नक्की विसरलाय ना? हो तेच की, कुठं ठेवलं सापडेनच झालं. कुठे गेलं? हेच का ते? हा, ह्याच्याने काय होतं? याने हृदयाचे ठोके ऐकू येतात. मग माझी पण आहे का? ठोके ऐकू येत नाहीत. मग काय ऐकत? विनीत विनीत विनीत. साईडला गाडी. काय रे गाडीवर पळवालायस? ते लवकर पदार्थ साहित्य होतं मेडिकलचं. आज आणि एवढं कुठे घेऊन चाललेस? कॅम्प चालू आहे तिथं, फ्री कॅम्प चालू आहे. अरे काय लोक जे होतात का मी औषधं खात्यात नुसती. तिने तर मला सांगितलं आणायला. बर जा. हॅलो साहेब. हां, एक प्रॉब्लेम आहे. ते गावात 2 दिवस झालं मेडिकलची कॅम्प काय तर लागला आहे आणि 2 गाड्या कालच्यापासून गेल्यात. हां, आणि काल पण एक गाडी मेडिकलची गेली औषधाची, आज पण एक गेल्या.
जरा काहीतरी प्रॉब्लेम वाटायला मला. हां. हो. ठीक आहे साहेब. हां, चालतंय, लक्ष ठेवतो मी. ठीक आहे, ठीक. ओके. हां, जय हिंद सर. जय हिंद. ओके. औषधांचा ओव्हरडोस आपल्या शरीराला हानिकारक ठरू शकतो, म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणात औषधे घ्या. धुरकटवाडीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलांनी नशेच्या आहारी जाऊन एका उद्योजकाचा निर्घृण खून केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीचा आरोपी मुलांशी कोणताही जुना वाद, दुश्मनी किंवा वैर नव्हते. तरीही नशेच्या प्रभावाखाली येऊन आरोपींनी विनाकारण हा जीवघेणा हल्ला केला असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. घटनेनंतर परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा तरुणांमध्ये वाढत चाललेल्या नशेच्या व्यसनाचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. पोलीस अधिक तपास करत असून या घटनेमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा विनीत, 32 नंबर पेशंट चेक कर. मी 5 मिनिटात आलो. हे काय करतेस? शांत हो. मी जे सांगते ते ऐक. गेले 2 दिवस झाले तुमच्या औषधांचे बॉक्स चोरीला जात आहेत ना? हो, पण हे सगळं तुला कसं माहित? कोण करते, का करते हे सगळं मला माहीत आहे. मग सांग, कोण करते हे सगळं? सगळं सांगेन, पण आधी तुला माझी एक इच्छा पूर्ण करावी लागेल. कसली इच्छा?